अहमदाबादेत एअर इंडिया कंपनीचं विमान टेक ऑफ करताच अवघ्या 40 सेकंदात कोसळलं कसं असा प्रश्न आता विचारला जातोय। तांत्रिक कारण की सॉफ्टवेअर बिघाड की पक्षी धडकला यासह अनेक शक्यता विमान अपघाताबाबत वर्तवल्या जात आहेत। भारतासह जगभरातील तज्ज्ञांनी या विमान अपघाताबाबत कोणती संभाव्य कारणं सांगितलीत बघूया त्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। टेक ऑफ घेताच ड्रीम लाइनर विमानाचं रूपांतर डेथ लाइनर मध्ये झालं। अवघ्या 40 सेकंदात विमान कोसळल्यानं अपघातामागील संभाव्य कारणांसंदर्भात विविध तर्कवितर्क लढवले जातात। विमानाचं नाक वर जाताना आणि नंतर खाली झुकताना दिसतंय। पायलटनं विमान वर उचलण्याचा प्रयत्न केला, परंतु ते खाली पडत राहिलं। याचा अर्थ विमानाला पुरेशी उंची घेता आलेली नाही असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातंय। त्यामुळे दोन्ही इंजिन निकामी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते। तर कोणत्याही विमानासाठी टेक ऑफ आणि लँडिंग झोन सर्वात धोकादायक असतात। इंजिनमध्ये बिघाड, खराब हवामान आणि पक्षी धडकणं हे 3 मोठे धोके असतात। बोईंग विमानात 2 इंजिन असतात। एक इंजिन निकामी झाल्यास दुसरे इंजिन सुरक्षित लँडिंगसाठी पुरेसे शक्तिशाली असते। अपघातग्रस्त विमानाचं दोन्ही इंजिन निकामी झाल्याची शक्यता आहे। पक्षी धडकेमुळे दोन्ही इंजिन बंद पडले असतील। पहला कारण है कि ये दोनों इंजन उसके फ्लेम आउट कर गए, राइट। तो दोनों इंजन फ्लेम आउट कैसे होते हैं, मतलब बंद कैसे हो जाते हैं, या तो उसमें बर्डेड हो जाए, पक्षी जो है वो दोनों चले जाए इंजन में, या अगर फ्यूल के अंदर जो कि दिल्ली से जहाज आया है तो क्या होता है कि हायर ऑल्टीट्यूड पे फ्यूल टैंक्स के अंदर कंडेंसेशन होती है, तो जो पानी जो होता है वो ड्रॉपलेट्स की तरह, उसको कोल्ड सोक बोलते हैं, वो पानी इकट्ठा हो जाता है फ्यूल के अंदर। वो बहुत एक रिमोट पॉसिबिलिटी है कि वो अगर वाटर कंटेमिनेशन के साथ दोनों इंजन में चला गया तो दोनों इंजन फेल हो गए, वो एक पॉसिबिलिटी है। विमान हवेत झेपावल्यानंतर लगेचच वैमानिकानं हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला आपत्कालीन परिस्थितीची कल्पना दिली। मात्र एटीसीने त्यास प्रतिसाद देण्यापूर्वीच विमान जमिनीवर कोसळलं। त्यामुळे नादुरुस्त विमान उडवण्याचा निष्काळजीपणा झाला का? सॉफ्टवेअर किंवा तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाला का? उड्डाणानंतर मानवी चूक घडली की पक्षी धडकला असे सवाल उपस्थित होतात। अशुद्ध इंधनामुळे फ्युएल मीटरिंग सिस्टीम मध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो। इंजिनमध्ये पुरेशी पॉवर निर्माण झाली नसल्यानं इंजिन फेल होण्याची शक्यता। उड्डाणावेळी पंखाच्या मागील बाजूला असलेले हलणारे भाग पूर्णपणे उघडले नसावेत। विमानाला वर उचलणारी शक्ती तयार न होणं। गियर आप देखेंगे तो लैंडिंग गियर उसका नीचे ही है क्रैश तक, तो मेरे को लगता है गियर अब उन्होंने गियर ऊपर नहीं ली, और 200-250 फीट के बीच में ऑटो पायलट को एंगेज किया जाता है। उसके जब ऑटो पायलट ऑन करने के बाद कैप्टन ने कॉल दिया होगा, गियर अप पे उसने देखा होगा गियर तो नीचे ही है। हो सकता है 1% चांस या 5% चांस कि जो को पायलट था उसने गियर की जगह फ्लैप्स ऊपर कर दिए। जैसे वो फ्लैप्स ऊपर करेगा, इतनी लो ऑल्टीट्यूड पे जहाज का लिफ्ट का लॉस हो जाएगा, क्योंकि 4 फोर्सेस रहती हैं जहाज पे, वेट, लिफ्ट, थ्रस्ट, ड्रैग। तो ड्रैग तो ज्यादा है क्योंकि गियर अभी तक नीचे है, लिफ्ट लॉस हो गया क्योंकि फ्लैप्स ऊपर ले लिए। तो इम्पैक्ट के टाइम पे जो फ्लैप्स हैं वो नीचे अप दिख रहे हैं, मतलब ऊपर हैं, और गियर नीचे है, और जहाज जो है स्लोली जाके वो बिल्डिंग में हिट किया है। दरम्यान या दुर्घटनेमागे घातपात असण्याची शक्यता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे। सिव्हिल एव्हिएशन क्षेत्र जगातलं त्याला पडलेलं कोड आहे। 30 सेकंदामध्ये घडलं कसं? एकाच वेळेला 2 इंजिन बंद पडली कशी? कोणी सायबरच्या माध्यमातून ही हायजॅक केली का? असे अनेक प्रकार समोर येत आहेत। पण शत्रू राष्ट्राकडून
जे सायबर हल्ले होत आहेत, सायबर हल्ले आपल्या देशावर, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. आपली यंत्रणा ठप्प केली जाते, मिलिटरी यंत्रणा ठप्प केली जाते जगभरात अनेकदा. या सगळ्याचा तपास एजन्सी जर करत असेल तर त्याच्यावरती आता फार चर्चा करणं योग्य नाही. दुर्दैवानं 300 पेक्षा जास्त लोकांना प्राण गमवावे लागले. अहमदाबादमधील विमान अपघातामागे पक्षाची धडक की तांत्रिक आणि अन्य काही कारण आहेत याबाबत तपास सुरू आहे. एखाद्या विमानाचा अपघात कसा झाला याच्या अनेक शक्यता असतात, मात्र सुरुवातीच्या व्हिडिओवरून कोणताही तर्क काढता येणार नाही. त्यामुळे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आणि फ्लाईट डेटा रेकॉर्डर यावरून जी माहिती उपलब्ध होईल त्यावर अवलंबून राहावं लागेल. अपघाताचं नेमकं कारण पुढे येण्यासाठी किमान 6 महिने तरी प्रतीक्षा करावी लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.